यूट्यूब थंबनेलने विचारात पडलात ना? मलाही हाच प्रश्न पडला होता. आता हे काय नवीन गौडबंगाल आहे? डायबिटीस मुडी म्हणजे आहे तरी काय? थांबा सांगतो. हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला डायबिटीस मुडी कुणाला होतो याबाबत तज्ज्ञ काय सांगतायत, याला असं का म्हटलं गेलं याची पूर्ण माहिती मी देणार आहे. डायबिटीस फक्त लठ्ठ लोकांना होतो आणि बारीक लोकांना नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण कमी BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स असणाऱ्यांनाही डायबिटीस होण्याची शक्यता असते. सामान्यतः आढळणाऱ्या टाईप 1 किंवा टाईप 2 डायबिटीसपेक्षा हा डायबिटीस वेगळा आहे, असं अलीकडेच बँकॉकमध्ये झालेल्या वर्ल्ड डायबिटीस कॉन्फरन्समध्ये तज्ज्ञांनी जाहीर केलंय. तब्येत पाणीच्या या व्हिडिओमध्ये आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. BMI म्हणजे काय? टाईप 5 डायबिटीस बाबत माहिती घेण्याआधी BMI म्हणजे काय ते मी सोप्या शब्दात समजावून सांगतो. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. आपल्या शरीरात फॅट म्हणजे चरबीचं प्रमाण किती आहे हे BMI काउंटवरून कळतं. यात वजन आणि उंची यांचं गुणोत्तर केलं जातं. BMI 25 पेक्षा जास्त असेल तर तुमचं वजन जास्त आहे म्हणजे ओव्हरवेट आहे असं मानलं जातं. BMI 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणाचं लक्षण समजलं जातं. मग हा डायबिटीस मुडी म्हणजे आहे तरी काय? diabetes.co.uk माहितीनुसार टाईप 5 डायबिटीसला डायबिटीस मुडी असंही म्हणतात. MODY मुडी म्हणजे मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ द यंग. 19 पेक्षा कमी BMI असलेल्या लोकांमध्ये आढळणाऱ्या मधुमेहाला टाईप 5 डायबिटीस मानलं जातं. हा प्रामुख्याने लठ्ठ नसणाऱ्या बारीक लोकांमध्ये आढळून येतो. हा नवीन प्रकारचा डायबिटीस लठ्ठपणाशी नाही तर कुपोषणाशी संबंधित आहे. टाईप 2 डायबिटीस असणाऱ्यांचं शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिन तयार होत असलं तरी त्याचा योग्य वापर केला जात नाही. त्यामुळे साखरेचं प्रमाण हे नियंत्रणात राहत नाही. तर इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्या माहितीनुसार टाईप 5 डायबिटीस म्हणजे शरीरात इन्सुलिनचं अत्यंत कमी प्रमाण आणि त्याचा चयापचय क्रियेवरती खूप कमी नियंत्रण असणं. टाईप 1 डायबिटीसमध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या सेल्स नष्ट होतात, तर टाईप 2 डायबिटीसमध्ये शरीर इन्सुलिन तयार करत नाही किंवा त्याचा योग्य वापर केला जात नाही. इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्या माहितीनुसार टाईप 5 डायबिटीसचं प्रमुख कारण म्हणजे कुपोषण आणि लहान वयात पौष्टिक आहार न मिळणं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार टाईप 5 डायबिटीस हा पूर्णतः वेगळा आहे. असं मानलं जात आहे की दीर्घकाळ पोषक आहाराच्या कमतरतेमुळे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियासच्या विकासात बिघाड झाल्यामुळे हा डायबिटीस होतो. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज इंडियाच्या एंडोक्रायनॉलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर निहाल थॉमस म्हणाले, या स्थितीत पॅनक्रियासमधील बीटा पेशींचं कार्य बिघडतं, ज्यामुळे इन्सुलिनचं उत्पादन योग्य होत नाही. तर आपण पुढे जाणून घेणार आहोत की टाईप 5 डायबिटीस हा कोणाला होऊ शकतो. टाईप 5 डायबिटीस हा दुर्मिळ आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न देशांमध्ये याचा प्रभाव जास्त असल्याचं आढळून आलंय. इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्या सांगण्यानुसार जगभरात 20 ते 25 मिलियन लोकांना टाईप 5 डायबिटीस आहे. आशिया आणि आफ्रिकेमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार टाईप 5 मधुमेह अशा बारीक लोकांना होऊ शकतो ज्यांचा BMI हा 19 पेक्षा कमी आहे आणि शरीरातलं इन्सुलिन तयार होण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. बालपणी कुपोषणग्रस्त, गर्भावस्थेत कमी BMI, 30 वर्षांखालील व्यक्ती, पुरुष, रोज मोठ्या प्रमाणात इन्सुलिनची गरज भासणारे यांना टाईप 5 डायबिटीसचा धोका होऊ शकतो. तर इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्या माहितीनुसार टाईप 5 डायबिटीसच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनचं प्रमाण हे खूप कमी असतं, पण ते इन्सुलिन रेझिस्टंट अजिबात नसतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार पालकांकडून मुलांमध्ये पास ऑन झालेल्या जेनेटिक म्युटेशनमुळे हा डायबिटीस होण्याची शक्यता असते. पालकांच्या जीन्सवर परिणाम झाला असेल तर 50% शक्यता असते की याचा प्रभाव किंवा परिणाम हा मुलांमध्ये देखील पाहायला मिळू शकतो. मग टाईप 5 डायबिटीसवरती औषध आहे का? टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीसग्रस्त आपला मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी काही गोळ्या घेतात तर काही इन्सुलिनचं इंजेक्शन. पण या नवीन डायबिटीसवरती काही औषध आहे का? इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्या माहितीनुसार टाईप 5 डायबिटीसचे बहुतांश रुग्ण औषधांनी आपला डायबिटीस किंवा मधुमेह हा नियंत्रित ठेवू शकतात. अल्प आणि मध्यम उत्पन्न देशातील लोकांसाठी हा इन्सुलिनपेक्षा अत्यंत चांगला पर्याय आहे.
अशा व्यक्ती ज्या लठ्ठ नाहीत वा ज्यांचं शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही अशा लोकांमध्ये आढळणाऱ्या मधुमेहाचं टाईप 5 डायबिटीज असं वर्गीकरण करावं आणि त्याबद्दल अधिक संशोधन करण्यात यावं असं इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनचे अध्यक्ष प्राध्यापक पीटर श्वार्ज यांनी जाहीर केलंय। मग टाईप 5 डायबिटीजचा इतिहास काय आहे? हा नवीन आहे का? कमी BMI असणाऱ्या लोकांमध्ये या डायबिटीजचा शोध ह्यू जोन्स यांनी 1955 मध्ये लावला। जमैकामधल्या लोकांना असणारा मधुमेह हा टाईप 1 किंवा टाईप 2 प्रकारचा नसल्याचं त्यांना अभ्यासात आढळून आलं। 70 वर्षांपासून आपल्याला टाईप 5 डायबिटीज बद्दल माहिती आहे, पण जागतिक पातळीवर यावर कायम दुर्लक्ष झालं। याला टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह असं समजलं जायचं, पण न्यूयॉर्कच्या अल्बर्ट आइन्स्टाईन कॉलेजच्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर मेरेडिथ हॉकिन्स यांच्या संशोधनातून याचं ठोस कारण पुढे आलं। भारत, पाकिस्तान, बांगलादेश, कोरिया, थायलंड यांसारख्या आशिया खंडातील देशांचा आणि इथिओपिया, नायजेरिया आणि युगांडा या देशांचा यामध्ये समावेश होतो। डायबिटीसच्या या प्रकाराला जागतिक आरोग्य संघटनेने 1985 मध्ये मान्यता दिली। 1985 मध्ये या यादीत पोषणाशी संबंधित डायबिटीस मेटिलस MRDM समावेश करण्यात आला, पण कुपोषण वा प्रथिनांच्या अभावामुळे मधुमेह होतो हे सिद्ध करणारे पुरावे फारसे उपलब्ध नव्हते। त्यामुळे MRDM ला 1999 मध्ये WHO ने वर्गीकरणाच्या यादीमधून वगळलं। डायबिटीस मुडीबाबत अजूनही संशोधन होणं गरजेचं आहे असं जगविख्यात तज्ज्ञांचं म्हणणं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि हे YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।